नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या फोनवरचे ॲप्स किंवा वेबसाईट्स इतक्या पटापट आणि सहजपणे अपडेट कशा होतात? बरं, यामागे एका जबरदस्त टूलचा हात असतो आणि त्याचं नाव आहे जेनकिन्स. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे जेनकिन्स आहे तरी काय, त्याने सॉफ्टवेअर बनवण्याची पद्धत कशी बदलून टाकली आणि डेव्हऑप्सच्या जगात त्याची इतकी चलती का आहे. चला सुरू करूया. जेनकिन्सची ताकद समजून घ्यायची असेल ना, तर आधी आणि नंतर या दोन काळातला फरक बघावा लागेल. एका बाजूला होती जुनी पारंपरिक पद्धत, म्हणजे जिथे सगळा वेळ जायचा, चुका व्हायच्या आणि खूप डोकेदुखी होती. आणि दुसऱ्या बाजूला आहे जेनकिन्सची पद्धत, जी आहे पूर्णपणे ऑटोमॅटिक, प्रचंड वेगवान आणि एकदम खात्रीशीर. हाच तो फरक आहे ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. तर मग जेनकिन्स येण्याआधी नक्की काय प्रॉब्लेम होता? डेव्हलपर्सना कोणत्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागायचं? ती जुनी पद्धत नेमकी होती तरी कशी आणि त्यामुळे कामात काय अडचणी यायच्या? चला जरा खोलात जाऊन बघूया. कल्पना करा, डेव्हलपर तासनतास बसून कोड लिहितात आणि त्यानंतर खरी डोकेदुखी सुरू व्हायची. प्रत्येक काम स्वतःच्या हाताने करावं लागायचं. म्हणजे कोडला बिल्ड करणं, त्यात काही चुका आहेत का हे शोधण्यासाठी टेस्ट करणं आणि मग तो सर्व्हरवर डिप्लॉय करणं. या सगळ्या प्रक्रियेत माणसाच्या हातून झालेली एक छोटीशी चूकसुद्धा संपूर्ण प्रोजेक्टला धोक्यात आणू शकत होती. म्हणजे वेळ तर जायचाच, पण धोकाही खूप मोठा होता. आणि मग या सगळ्या त्रासावर एक जबरदस्त उपाय म्हणून एंट्री झाली जेनकिन्सची. जेनकिन्सने ही वेळखाऊ आणि धोकादायक प्रक्रिया पूर्णपणे बदलून टाकली. तर जेन्किन्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेन्किन्स हे एक ओपन सोर्स ऑटोमेशन टूल आहे. म्हणजे एक असा हुशार मदतनीस जो सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेतली 3 मुख्य कामं बिल्ड, टेस्ट आणि डिप्लॉय पूर्णपणे ऑटोमॅटिक करतो. ह्याच ऑटोमॅटिक प्रक्रियेला CI/CD पाईपलाईन असं म्हणतात. CI म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन, जिथे कोड सतत तपासला जातो, आणि CD म्हणजे कंटिन्युअस डिलिव्हरी, जिथे तो ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचवला जातो. आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न, ही ऑटोमॅटिक पाईपलाईन नक्की काम कशी करते? म्हणजे कोड लिहिण्यापासून ते तो प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतचा प्रवास आपोआप कसा होतो? चला तेच पाहूया. या संपूर्ण ऑटोमेशनच्या जादूची सुरुवात होते एका छोट्याशा ॲक्शनने. जेव्हा एखादा डेव्हलपर आपला नवीन कोड लिहून तो गिटसारख्या ठिकाणी पुश करतो किंवा सेव्ह करतो, तेव्हा जेनकिन्स लगेच जागा होतो आणि आपलं काम सुरू करतो. हीच ती पहिली ठिणगी आहे जी संपूर्ण पाईपलाईनला कामाला लावते. ही पाईपलाईन साधारणपणे 4 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाते. पहिला टप्पा सोर्स. डेव्हलपरने कोड पुश करताच पाईपलाईन सुरू होते. दुसरा टप्पा बिल्ड. मग जेनकिन्स तो कच्चा कोड घेऊन त्याला एका चालण्यायोग्य ॲप्लिकेशनमध्ये बदलतो. तिसरा टेस्ट. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे ऑटोमॅटिक टेस्ट चालून कोडमधल्या लपलेल्या चुका आणि बग्स शोधले जातात. आणि चौथा टप्पा डिप्लॉय. शेवटी जर सगळ्या टेस्ट यशस्वी झाल्या तरच ते ॲप्लिकेशन आपोआप सर्व्हरवर पाठवलं जातं. विचार करा, जे काम करायला तास लागायचे ते आता काही मिनिटांत होतं. ठीक आहे, जेनकिन्स काम कसं करतं हे तर कळालं, पण ते एवढं लोकप्रिय आणि शक्तिशाली का मानलं जातं? चला आता त्याचे मुख्य फायदे पाहूया, जे त्याला डेव्हऑप्समध्ये एक सुपरस्टार बनवतात. जेनकिन्सची खरी ताकद दडली आहे त्याच्या प्लगिन्समध्ये. हे प्लगिन्स म्हणजे जणू काही सुपर पॉवर्स आहेत. हजारो प्लगिन्समुळे जेनकिन्स कोणत्याही दुसऱ्या टूलशी सहजपणे बोलू शकतं. मग ते कोड ठेवण्यासाठी गेट असो, ॲप्स पॅक करण्यासाठी डॉकर असो किंवा क्लाउडवर चालवण्यासाठी AWS असो. जेनकिन्स या सगळ्यांना एकत्र आणून एका हबसारखं काम करतं. प्लगिन्स व्यतिरिक्त हे 4 फायदे जेनकिन्सला खूप खास बनवतात. पहिलं, ऑटोमेशन, ज्यामुळे माणसांच्या चुकांना जागाच उरत नाही आणि वेळ वाचतो. दुसरं, फास्ट फीडबॅक, म्हणजे कोडमध्ये काही गडबड झाली की डेव्हलपरला काही मिनिटांतच कळतं. तिसरं, सतत इंटिग्रेशन, ज्यामुळे टीममधल्या सगळ्यांचा कोड एकमेकांशी जुळतो. आणि चौथं, स्केलेबिलिटी, म्हणजे आपला प्रोजेक्ट कितीही मोठा झाला तरी जेनकिन्स ते सहज सांभाळू शकतं. चला तर मग, या सगळ्या माहितीचा सार काय? डेव्हऑप्सच्या जगात जेनकिन्सची नेमकी भूमिका काय आहे आणि त्याचं महत्त्व किती आहे, हे आता आपण थोडक्यात पाहूया.
दिवसअखेरीस एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेनकिन्स एक ऑटोमेशन इंजिन आहे. ते सॉफ्टवेअर बनवण्याच्या संपूर्ण प्रवासाला म्हणजे बिल्ड, टेस्ट आणि डिप्लॉय स्वयंचलित करतं. यामुळे होतं काय की डेव्हलपर्सना चुका शोधण्यात वेळ घालवण्याऐवजी नवनवीन गोष्टी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करता येतं. आणि म्हणूनच आज जगभरातल्या मोठ्या कंपन्या त्यांच्या डेव्हऑप्स प्रक्रियेचा कणा म्हणून जेनकिन्सवर अवलंबून आहेत. जेनकिन्स हे फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपुरतं मर्यादित नाही, ते आपल्याला ऑटोमेशनच्या ताकदीची आठवण करून देतं. आणि यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या स्वतःच्या कामात, मग ते कोणतंही क्षेत्र असो, अशी कोणती गोष्ट आहे जी ऑटोमेट केल्यास आपला वेळ वाचू शकेल आणि आपण अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकू? ह्यावर नक्कीच विचार करायला हवा.